माझ्या बाबतीत लोक एवढं वाईट का आणि कशासाठी बोलायचं? सोशल मीडियाच्या माध्यमातून असं झालंय की कुणीही कुठल्याही नावाने अकाउंट उघडतं, कुणीही कसंही कुठल्याही कोणालाही बोलू शकतं. तर तो एक जरा मला न आवडणारा प्रकार आहे. काही वेळेला आपण इमोशन्स प्ले करतो, तर तसं नाही होत. ते तुम्हाला आउट अँड आउट इमॅजिन करूनच प्ले करावं लागतं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या म्हणजेच ऐश्वर्याताई रुपाली माझ्यासोबत आहे. कशा आहात ताई? मी एकदम मस्त. खूप सुंदर दिसताय आणि तुमचे आत्ताचे लुक खूप वेगळे झालेत, चेंज झालेत. लुक बद्दलच काय सांगाल? लुक बदललाच आहे, खूप हेवी लुक आहे. आय मीन मला असं वाटतं की थोडं साऊथ इंडियन टच असावा, कारण गजरे होतेच माझे आधी, पण आता जरा जास्त आहेत आणि ज्वेलरी जरा जास्त आहे. म्हणजे असं एवढं मोठं गळ्यातलं वगैरे कधी नव्हतं आमचं. आणि साड्याही फॉर दॅट मॅटर जरा डेकडप लुक आहे, पण छान वाटतं. मला नटायला आवडतं, त्यामुळे चांगलं वाटतं. बरं, आता विरोचकाची भूमिका आहे आणि गेले 1.5 वर्ष तुम्ही करताय. सो एखादं पात्र आपण कंटिन्युअसली करतो तेव्हा आपल्याच सारखं ते पात्र म्हणजे आपण पूर्णपणे जीव ओततो. तर आता मालिकेच्या ट्रॅक बद्दल काय सांगाल? विरोचकाचं पात्र हे मला असं वाटतं की एक ते चांदोबाच्या गोष्टींमधलं पात्र आहे की जे रिअल नाही आहे, पण त्याची गंमत ही आहे की ते रिअल असल्याचं भासवत आहे. त्यामुळे ते करताना जास्त मजा येते की रुपाली म्हणून मी करत असलेलं काम आणि विरोचक म्हणून मी करत असलेलं काम ह्याच्यात वृत्तीपासून सगळे फरक आहेत. आणि त्याचीच गंमत आहे की काही वेळेला ते विरोचक हा आतमध्ये आहे, तो बाहेर दाखवायचा नाही आहे. काही वेळेला तो ओपनली रिॲक्ट होतो कोणाकोणाबरोबर. आणि राक्षस देवी अशा झोनमध्ये जाणारी आताही हा जो सगळा ट्रॅक आहे तो आहे. त्यामुळे ते नॅचरल नाही आहे की आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टींची कनेक्ट करून काही वेळेला आपण इमोशन्स प्ले करतो, तर तसं नाही होत. ते तुम्हाला आउट अँड आउट इमॅजिन करूनच प्ले करावं लागतं. आणि माझा राग येतो लोकांना, असं वाटतं की रुपाली म्हणजे विरोचक मेला पाहिजे. त्यामुळे माझं असं की ओके, म्हणजे हे पोचतंय कॅरेक्टर 100% लोकांपर्यंत. आणि तेवढंच त्याचं म्हणणं आहे की एका गोष्टीमध्ये ते निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तर त्याच्यात ड्रामा क्रिएट होतो. आणि डेली सोपला ज्या वेळेला ड्रामा असतो तेव्हा ती जास्त इंटरेस्टिंग होऊ शकते. त्यामुळे ही एक गोष्ट म्हणून आपण बघितली तर मला वाटतं आपण ती जास्त एन्जॉय करू, कारण त्याचं जर आपण आपल्या रिअल लाईफमध्ये घडणाऱ्या घटनांची संबंध जोडत बसलो तर तसं काहीच घडत नाही. म्हणजे हे कसं दाखवतं असं म्हटलं जातं. मला वाटतं ती एक गोष्ट आहे, ह्या गोष्टीतला हा राजा, या गोष्टीतली ही राणी आणि ह्या गोष्टीतला हा राक्षस, अशी इतकी सोपी गोष्ट आहे. आणि ती कशी इंटरेस्टिंग केली आहे, त्याच्यातले हुक पॉईंट्स काय आहेत, हा त्यातला मुळात इंटरेस्टिंग भाग आहे. तर तसं मला वाटतं की प्रेक्षकांनी ती बघितली पाहिजे. ताई, तुम्ही प्रत्येक शेड केली, म्हणजे ग्रे शेड असो किंवा पॉझिटिव्ह शेड असो, पण हे किती कठीण असतं की निगेटिव्ह शेड तितक्या कंटिन्युअसली आपल्यात रुजवणं, किंवा पॉझिटिव्ह शेड असेल आणि प्रत्यक्षात तुम्हाला कोणती शेड करायला जास्त आवडते? असं काही नसतं ॲक्च्युली. मला असं वाटतं की एक ॲक्टर म्हणून तुम्हाला म्हणजे मजा येतेच सगळ्या गोष्टींमध्ये. पॉझिटिव्ह कॅरेक्टर्सची गंमत अशी असते की तुम्ही छान पॉझिटिव्हली एखादी गोष्ट बघता, त्या पॉझिटिव्ह कॅरेक्टर्सचं समंजसपणा असेल किंवा त्याचं एखाद्या गोष्टीबद्दल रिॲक्ट होणं असेल किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये रिॲक्ट होणं असेल, तर ह्या गोष्टी कुठे कुठे आपण आपल्या रिअल आयुष्याशी कनेक्ट करायला जातो किंवा त्यातून काहीतरी शिकून आपल्या भांडणांमध्ये आपण थोडंफार माइल्ड व्हायला जातो की अरे बापरे. म्हणजे मी या सुखानं करत होते तेव्हा सरिता खूप समजून घेणारी होती, ती जॉईंट फॅमिलीत राहणारी होती. मग ज्या वेळेला अशा प्रसंगामध्ये आपण आपल्याला कम्पेअर करतो की सरिता असं वागली असती किंवा मी कसं वागते, तर त्याच्यात त्या पॉझिटिव्ह कॅरेक्टरचा डेफिनेटली उपयोग होतो. निगेटिव्ह कॅरेक्टरची गंमत अशी आहे की जिथे तुम्हाला स्वतःला माणूस म्हणून स्वतःला त्रास करून न घेता समोरच्या व्यक्तीबरोबर खेळायचं असतं. आणि ऑन अँड ऑफ आपण करतोच ॲक्टिंगमध्ये. तर त्याच्यात प्रॅक्टिकली बघायला गेलं तर निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये खूप सोपं असतं. पॉझिटिव्हमध्ये तुम्ही ग्लिसरीन घेता, तुम्ही रडता, तुम्ही त्रास करून घेता, तुम्ही इमोशनली एंगेज होता त्या कॅरेक्टर बरोबर ते काम करताना. पण ज्यावेळेला निगेटिव्ह कॅरेक्टर करता तुम्ही तेव्हा तुम्हाला समोरच्याला रडवायचं असतं, तुम्हाला ड्रामा करायचा असतो, तुम्हाला काहीतरी डावपेच करायचा. तर ह्याच्यात तुम्ही इमोशनली तेवढे
एंगेज होत नाही किंवा तुम्हाला ते त्रासदायक नसतं. त्यामुळे मला निगेटिव्ह कॅरेक्टर आता मी पहिल्यांदाच करते, पण मला मजा येते कारण मला फिजिकली इमोशनली त्रास नाही होते त्या कॅरेक्टरचा. मी फक्त जसं स्क्रिप्ट येईल तसं मी ऍक्ट करते आणि विषय संपतो. त्यामुळे मला वाटतं की थोड्याफार प्रमाणात निगेटिव्ह कॅरेक्टर करायला सोपं असू शकतं आणि एन्जॉयबल असू शकतं. ताई, तुम्ही मगाशी म्हणालात की पोचपावती मिळते किंवा प्रेक्षक म्हणतात की राग येतोय भूमिकेचा. तर आता रिसेंटली किंवा याआधी प्रत्यक्षात भेटलेली कॉम्प्लिमेंट आठवतीये का तुम्हाला, म्हणजे रुपालीचीच? प्रत्यक्षात भेटल्यावर लोक काहीच म्हणत नाहीत. प्रत्यक्षात भेटल्यावर किती छान चाललंय, किती छान काम करता, अरे वा वगैरे असंच होतं. पण सोशल मीडिया हा, पूर्वी जशी पत्र होती तसं आता सोशल मीडिया आहे. आणि पत्रांपेक्षा पत्रांमध्ये आपली ओळख असायची, आपलं नाव असायचं, आपला ऍड्रेस असायचा, म्हणजे जो पत्र पाठवतोय त्याचा. त्यामुळे ती एक स्वतःची ओळख देऊन आपण बोलायचो. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असं झालंय की कुणीही कुठल्याही नावाने अकाउंट उघडतं, कुणीही कसंही कुठल्याही कोणालाही बोलू शकतं. तर तो एक जरा मला न आवडणारा प्रकार आहे. पण त्यामुळे काय होतं की तुम्हाला डायरेक्ट कमेंट्स येतात, म्हणजे त्या कुठेतरी एक्झॅजरेट झालेल्या असतात. म्हणजे एक मला मध्ये कमेंट अशा येतो त्या रीलवर की ही बाई मरत का नाही, म्हणजे यांचा ऍक्सिडेंट होऊन ही मरत का नाही. तर माझं झालं सुरुवातीला की का असेल ही कमेंट, मला मी ना तर कोणाचं वाईट केलंय, म्हणजे मुंगी चिरडली तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं एवढी मी हळवी आहे किंवा अशा झोनमध्ये मी वावरणारी आहे. आणि मग माझ्या बाबतीत लोक एवढं वाईट का आणि कशासाठी बोलायचं, नुसतं डान्स बघून किंवा रील्स बघून बोलणं, तर तेवढं मला ते सुज्ञ वाटलं नाही. कारण तसं राग येण्याइतकं आपण काही करत नाही. आपल्याला आपल्या मर्यादा असतात, आपली तत्व असतात, त्याप्रमाणे आपण वागत असतो. मग काय असू शकेल, मग मला विचार करता करता असं जाणवलं कदाचित असं असू शकेल की त्या माझ्याकडे ही रुपाली म्हणूनच बघतायत, म्हणजे मी इथे जशी वागते तशीच मी आहे असं त्यांना वाटत असेल कदाचित, आणि म्हणून या कमेंट्स असतील. तर अशा काही निगेटिव्ह कमेंट्स मला माझ्या रील्सवर मिळतात सरप्रायझिंगली, की ज्याचा खरं तर विरोचकाशी काही संबंध नाहीये. पण तसं समजू शकतो आपण की त्याच्यामुळे त्या सगळ्या कमेंट्स आहेत आणि ऍक्सेप्टेबल. पण ताई, पर्सनली मला तुमची प्रोफाईल खूप आवडते, कारण की आम्ही एवढेही ऍक्टिव्ह नाही आहोत, कारण की तुमचा ऍक्टिव्हनेस बघून आम्हाला एनर्जी येते की या वयातही ते ऍक्टिव्ह आहेत, आणि आमची एनर्जी आत्ताच लूज होऊन जाते की अरे कंटाळा आला किंवा काम करायचा कंटाळा. येस. आता मालिकेविषयी, मालिकेच्या ट्रॅक विषयी काय सांगाल, आणि पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मालिकेत पुढे तर म्हणजे जेव्हा विरोचक संपेल तेव्हा मालिका संपेलच डेफिनेटली. जोपर्यंत विरोचक मेल्यानंतरही ती सुरू आहे तेव्हा तुम्हाला एक हुक पॉइंट आहे की तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. आणि याच्यात मालिकेत मला असं वाटतं की 7व्या मुलीची 7वी मुलगी ही टोटली प्रोडक्शन, डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले रायटिंग, डायलॉग रायटिंग ह्याच्यावर उभी आहे. कारण ही अशी सिरियल लिहिणं, सातत्याने काहीतरी एक नवीन रहस्य निर्माण करणं, त्याची उकल करणं हे अजिबात सोपं नाही. म्हणजे इतर डेली सोप्समध्ये काय एखादी गोष्ट चाललेली असते, काही एपिसोड्स जसं आपल्या आयुष्यात काही घडत नाही तसं त्याच्यातही घडत नाही आणि पुढे जात असते सिरियल, मध्येच कधीतरी एखादा हाय पॉईंट येतो. पण आमच्या सिरियलच्या बाबतीत तसं नाहीये. दर 2 एपिसोड्स नंतर काहीतरी नाट्य आहे, काहीतरी रहस्य आहे, काहीतरी त्याची उकल होतीये. तर मला असं वाटतं की ही सगळी टीम जी आहे ती स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळेच ते घडू शकतं. आणि मग आमच्या हातात आल्यानंतर आम्ही त्याचं सोनं कसं करता येईल हे बघतोच, म्हणजे नो डाऊट अबाउट इट. म्हणजे आर्टिस्टचं कॉन्ट्रीब्युशन डेफिनेटली आहे, पण मला असं वाटतं की 90% कॉन्ट्रीब्युशन हे या टीमचं आहे. त्यामुळे असे छान इंटरेस्टिंग ट्रॅक्स तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळतील. आणि मी सातत्याने हेच सांगत असते की ह्या सिरियलकडे एक गोष्ट म्हणून बघा आणि त्याच्यात जी गंमत आहे ती एन्जॉय करा, ते थ्रिल अनुभवा. त्याच्याकडे जर आपण आपल्या आयुष्याशी कनेक्ट करायला गेलो तर त्या गोष्टींचं काहीच म्हणजे ते नाही साधर्म्य आहे त्याच्यात काही, त्यामुळे ते इलॉजिकल वाटू शकतं. पण ती गोष्ट आहे, त्याच्यात तसंच घडतंय, त्याच्यातली पात्र तशीच आहेत असं जर आपण बघितलं तर मला वाटतं की ती जास्त रंजक होईल आणि तुम्ही जास्त एंटरटेन होऊ शकाल. तर असं सगळं आहे. त्यामुळे मला वाटतं की सिरियल जास्तीत जास्त चालावी, कारण ती जितकी जास्त चालेल तितकं प्रोड्युसरला जास्त फायदा होतो. प्रोड्युसरला फायदा झाला की तो आणखीन एक छान प्रोजेक्ट करतो की जिथे 100 लोक आणखीन काम करू शकतात. तर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सगळ्यांना, फॅमिलीजना रोजगार मिळावा यासाठी कुठलाही शो, कुठलीही सिरियल ही जास्त काळ चालली पाहिजे, आणि तेच माझं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि एनर्जेटिक फील झालं. सो थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप थँक्स.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.